नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज गणेश मशिनरी पंढरपूरमधून गणेश तोंडले आपल्याकडे असणाऱ्या शेती मशिनरीविषयी माहिती देत आहे। आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघताय मजुरांची अगदी किती बिकट समस्या निर्माण झालेली आहे आणि दुसरा विषय असा झाला गावामध्ये मजूर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव अडचणीत आलेले आहेत। मजुरीचे दर आवाच्या सवा झालेले आहेत, कामाच्या वेळेचं टायमिंग कमी झालेलं आहे। त्यामुळे आपण आज शेतकरी बांधवांना शेती कशी सुलभ करता येईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आणलेली आहेत, ते आपण शेतकऱ्यांना आज दाखवत आहोत। हे आपण बघू शकता विटूमाऊली इंजिन कोळपे। त्या इंजिन कोळप्याचा आपल्याला फायदा असा आहे की आपली ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मटकी, हरभरा, कपाशी, संत्रा ह्या पिकामध्ये आपल्याला गवत काढणीसाठी ह्या मशीनचा फार उपयोग होतो। ह्याच्यामध्ये आपल्याला गवत काढणे असेल, सरी सोडणं असेल, बाळ भरणी करणं असेल, नांगर मारणं असेल, फवारणी करणं असेल, पेरणी करणं असेल। आज आपण बघू शकता त्या मशीनला आपण अशा रिझरच्या साहाय्याने सरी सोडू शकतो, नांगराच्या साहाय्याने आपण बाळ भरणी करू शकतो किंवा नांगरट करू शकतो। हा कल्टिवेटर दिलेला आहे, या कल्टिवेटरच्या साहाय्याने आपण जमीन भुसभुशीत करू शकतो। त्यानंतर कुळव दिलेला आहे मशीनला, त्या कुळवाच्या साहाय्याने आपण गवत पण काढू शकतो। अगदी 2 बैलाची कामं आपण करू शकतो। असं हे छान विटूमाऊली इंजिन कोळपा आहे। त्यानंतर आपण बघू शकता पेरणी सुद्धा करू शकतो या मशीनच्या साहाय्याने। आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या चकत्या देत आहोत। आपल्या सर्व पिकाची पेरणी करता येईल ह्यासाठी, किंवा आपल्याला रासायनिक खत पण ह्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी करता येईल। त्यानंतर आपण ह्या साईडला पाहू शकतोय हे फवारणी यंत्र आहे। हे फवारणी यंत्र आपल्याला सर्व पिकांमध्ये अगदी उसाला सुद्धा फवारणी करायला चालतं, बाकी तरकारी पिकाला फवारणी करायला चालतं, इतर पिकाला कडधान्य पिकाला पण फवारणी करण्यासाठी चालतं। फवारणी झाल्यानंतर ह्याला 24 लिटरचा ब्लोअर येतोय। फवारणी झाल्यानंतर आपण बाकी कोळपणी यंत्रासारखी पण कामं करू शकतो। याला कल्टिवेटर चालवता येतोय, सरी सोडायचा रिझर चालवता येतोय, नांगर चालवता येतोय, कुळव चालवता येतोय, पेरणी यंत्र चालवता येतंय, फवारणी चालवता येते। मशीन एकही कामं अनेक आहेत। अशा प्रकारचं हे आपलं विठूमाऊली इंजिन कोळपणी यंत्र आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीचं हे मशीन आहे। तरी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हे मशीन घ्यायला काही हरकत नाही आणि आपल्या मजुरीच्या खर्चामध्ये आपण बचत पण करू शकतो। आता ह्याच्यानंतरचं आपण नेक्स्ट मशीन पाहू शकतोय BCS कंपनीचं भारतात पहिलं असं एकमेव मशीन आहे की ज्याला रोटावेटर पुढं आणि चाकं मागं असं BCS कंपनीचं 303 मॉडेलचं हे मशीन आहे। ह्या मशीनची खासियत अशी आहे की आपल्या सर्व प्रकारच्या पिकामध्ये गवत काढण्यासाठी चालतं, सरी सोडण्यासाठी चालतं, फवारणी करण्यासाठी चालतं, पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांमध्ये अगदी भातामध्ये चिखल करायला किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी पिकं आहेत त्या सर्व पिकांमध्ये वेगवेगळ्या कामासाठी ह्या मशीनचा वापर केला जातो। या मशीनचा HP आहे 7.5, त्याची किंमत आहे 80,000 रुपये आणि हे मशीन आपल्याला सबसिडीमध्ये सुद्धा घेता येईल। असं सर्व गुणसंपन्न असं हे भारी मशीन आहे। तर हे पण मशीन शेतकरी बांधवांनी घ्यायला काही अडचण नाही, अगदी क्वालिटीचं मशीन आहे। आता ह्याच्या पुढचं आपण मशीन पाहणार आहोत। हे गणेश मशिनरीचं हे शौर्य म्हणून मशीन आहे। ह्याची तुम्ही टायर वगैरे पाहू शकताय, अगदी ट्रकसारखी टायर आहेत ह्याची। ज्याच्या टायरामध्ये दम त्याच्या ताकदीत दम। याला आपण वेगवेगळ्या प्रकारची शेतीतील सर्व अवजार आपण जोडू शकतो आणि हे मशीन पण 7.5 HP असून हे आपल्याला सर्व कामासाठी शेतीतील सर्व कामासाठी चालतं। हे गिअरबॉक्स असणारं मशीन आहे। ह्याला आपण अगदी नांगर जोडू शकतो, रिझर जोडू शकतो, कल्टिवेटर जोडू शकतो, पेरणी यंत्र जोडू शकतो, फवारणीचं जोडू शकतो, ट्रॉली जोडू शकतो। अशी सर्व प्रकारची आपल्याला कामं करता येतील आणि हे पण मशीन आपलं सबसिडीला पात्र आहे। महाराष्ट्र सरकारची ह्याला सबसिडी पण आहे। त्या मशीनची किंमत फक्त आणि फक्त 45,000 रुपये आहे। हे सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना घ्यायला काहीच अडचण नाही। असं एकदम भारी सुटसुटीत मशीन आहे। त्या मशीनला लेडीजसुद्धा चालू शकतात, अशा प्रकारचं हे मशीन आहे। आता ह्याच्या पुढचं आपण मशीन बघू शकतो BCS कंपनीचं ग्रेशिया 140 हे मॉडेल आहे। हे पण मशीन आपल्याला शेतीतील सर्व प्रकारच्या कामासाठी चालवता येतं। त्याच्यामध्ये आपली पेरणी असेल, कुळवणी असेल, काही भागामध्ये ह्याला मोगडा म्हणतात, काही भागामध्ये वखर म्हणतात, काही भागामध्ये डुबं म्हणतात। असे सर्व प्रकारची ह्याला अवजार आपल्याला चालवता येतील। अगदी फवारणीचं चालवता येईल, पाणी ओढायचा पंप चालवता येईल, रिझर चालवता येईल, ट्रॉली चालवता येईल। असे सर्व कामासाठी शेतीचे चालणार हे मशीन आहे। हे डिझेलमध्ये मशीन येतं 9 HP मध्ये।
ह्या मशीनची किंमत आहे 1,10,000 रुपये आणि महाराष्ट्र सरकारची ह्या मशीनला पण 50% सबसिडी आहे. तर हे मशीन आपण खरेदी करू शकता. ह्याच्या पुढचं मशीन आहे BCS कंपनीचं MC 742. हे 10 HP मध्ये मशीन येतं. या मशीनची खासियत बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे, तरी पण मी आज थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. हे मशीन आपल्या शेतीच्या सर्व पिकांमध्ये तर चालतं, पण दुसरी गोष्ट बघायचं झालं तर हे ऊसाचं स्पेशल मशीन आहे. ऊस स्पेशल हे मशीन आहे. हे मशीन आपल्याला प्रत्येकाच्या सरीनुसार हे जे लांबी कमी जास्त करता येते, रुंदी कमी जास्त करता येते. त्यानंतर ह्याचं व्हायब्रेशन होत नाही, पलटी होत नाही. मशीन चालवत असताना एखाद्याला चक्कर आली, फिट आली, माणूस पडला तर एका सेकंदात डायरेक्ट ह्याचं इंजिन बंद होतं. असं सेन्सर टाईप टॉपर सिस्टीम असणारं भारतातील एकमेव हे मशीन आहे, जे मशीन चालवत असताना एखाद्या शेतकऱ्याला चक्कर आली, फिट आली, माणूस जर पडला तर एका सेकंदामध्ये डायरेक्ट इंजिन बंद होतं. त्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा घातपात होत नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्याला चेन बेल्ट हा कोणताही प्रकार नाही. त्यामुळे क्राउन पिनिंग सिस्टीम असल्यामुळे ऊसाला माती भरपूर लावतं. हे ऊसाचं स्पेशल असणारं हे ऊस स्पेशलिस्ट मशीन आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी हे मशीन सबसिडीमध्ये विदाऊट सबसिडीमध्ये घ्यायला काही अडचण नाही. आणि ह्या मशीनची फॅसिलिटी पण अशा भारी आहेत की प्रत्येकाच्या हाईटनुसार ह्याचा हँडेल वर खाली घेता येतो, हँडेल पुढं पण वळवून घेता येतो, म्हणजे पूर्ण असा राऊंड पण मारता येतो. दुसरी गोष्ट ह्याला 2 चाकाचं सीट पण आहे. याला पेरणी यंत्र पण लावता येतं. आणि आपल्या ऊस, आलं, हळद, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, कापूस, सोयाबीन, आंबा, ह्या सर्व डाळिंब, द्राक्ष ह्या सर्व पिकांमध्ये पण हे चालणारं असं स्पेशलिस्ट मशीन आहे. तर शेतकरी बांधवांनी हे पण मशीन घ्यायला काही अडचण नाही. ह्या पण मशीनला महाराष्ट्र सरकारची सबसिडी आहे. तर ते आता आपण सबसिडीमध्ये पण घेऊ शकता, विदाऊट सबसिडीमध्ये पण घेऊ शकता. असं सर्व गुण संपन्न असणार हे BCS कंपनीचं MC 742 नावाचं 10 HPचं मॉडेल आहे. आता ह्याच्या पुढचं आपण दुसरं मॉडेल बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हे BCS कंपनीचं MC 750 हे मॉडेल आहे. हे मॉडेल 12 HP मध्ये येतं. ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं की ह्याची टायरची रुंदी जास्त या, टायरची हाईट जास्त या, आणि ह्याचा क्राउन पिनियन वगैरे मोठा येतो. अगदी हेवी जमिनीसाठी पण तुम्ही वापरू शकता आणि भुसभुशीत जमिनीसाठी ह्याचा वापर करू शकता. बाकी कंपनीच्या तुलनेमध्ये हे मशीन कामामध्ये एकदम सोपं आहे, एकदम ऑपरेट करायला सोपं आहे. याला महिला पण चालू शकतात, जेंट्स पण चालू शकतात. याला तुम्ही सीट जोडू शकता, रिझर जोडू शकता, पेरणी यंत्र जोडू शकता, पाणी वाढायचा वॉटर पंप जोडू शकता, ट्रॉली जोडू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर ह्याला अवजारं चालतात आणि हे मशीन वापरायला एकदम सोपं आहे. एका दिवसामध्ये कमीत कमी ऊसाला तुम्ही 3 एकरापर्यंत भर लावू शकता. आणि ह्याचं डिझेल कंजम्पशन पण एकदम कमी आहे. 1 लिटरला 1 तास चालतं. साधारण आपल्या 1 एकर ऊसाला भर लावण्यासाठी 3 ते 3.5 लिटर तेल लागतं. त्याच्यामध्ये आपल्या 1 एकराला भर लावून मिळते. आणि हे इतर पण कामामध्ये चालतं. आपल्या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये ह्या मशीनचा वापर करता येतो. तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी हे पण मशीन घ्यायला काही अडचण नाही. हे 12 HPचं एकदम दणकट मशीन आहे. त्यानंतर आपण पुढील मॉडेल बघणार आहोत. होंडा कंपनीचा, महान होंडा कंपनीचा मॉडेल आहे MBP 160 मॉडेल. ह्या मॉडेलचे वैशिष्ट्य बघायचे म्हणलं तर आपले मराठवाड्यातला शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी, विदर्भातला शेतकरी, खानदेशातला शेतकरी किंवा अगदी वेगवेगळ्या भागामध्ये कोकणातला शेतकरी ह्यांच्यासाठी एकदम हे सुंदर मशीन आहे. हे मशीन आपल्याला सर्व पिकांमध्ये गवत काढणीसाठी वापरता येतं, सरी सोडणीसाठी वापरता येतं, सारे सोडणीसाठी वापरता येतं, पेरणी करण्यासाठी वापरता येतं, फवारणी करण्यासाठी वापरता येतं. या मशीनला गवत काढण्यासाठी तर एकदम फार उत्तम मशीन आहे. तुम्हाला लेबरसुद्धा लावायची गरज पडणार नाही. हे मशीन घेतल्यानंतर तुमच्या सर्व पिकांमधलं गवत हे मशीन काढतं. असं एकदम परफेक्ट असणारं होंडा कंपनीचं मशीन आहे. ह्या मशीनला महाराष्ट्र शासनाची MHA-DBT योजनेअंतर्गत 50% सबसिडी पण आहे. आणि ह्या मशीनला लागणारी वेगवेगळी अवजारं बघू शकतो. ह्या मशीनला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं पण जोडता येतात. त्याच्यामध्ये सरी सोडायचा रिझर जोडता येतो, त्यानंतर रोटावेटर जोडता येतो, फवारणीसाठी STB जोडता येतो, सार सोडायचा मोठा रिझर जोडता येतो, म्हणजे सार सोडायचा मोठा रिझर जोडता येतो किंवा ऊसाला भर लावायचा पण हा रिझर काम करतो. त्यानंतर हा रिझर आपल्याला सार सोडण्यासाठी पण वापरता येतो. आपल्याला ऊसामध्ये गवत काढण्यासाठी हे तुम्ही बघू शकता, ही 2 चाकं आहेत. त्यानंतर आपल्या इतर पिकांमध्ये गवत काढण्यासाठी ही 2 चाकं दिलेली आहेत. ज्या टायमाला आपण पाठीमागे एखादं हेवी अवजार जोडतो त्यावेळेस टायराची चाकं स्लिप मारतात. तर कंपनीने आपल्याला ही पण 2 चाकं आपल्याला त्या हेवी अवजारसाठी दिलेली आहेत.
तर ह्या मशीनची किंमत सांगायचं झालं तर त्या मशीनची किंमत आहे 80,000 रुपये. 80,000मध्ये रोटावेटर येतो आणि बाकीची जी अवजार आहेत ह्याची किंमत आहे 15,000 रुपये. 80 अधिक 15 झाले 95,000 रुपये. तर बुकिंग करण्यासाठी कंपनीने आपल्याला ऑफर दिलेली आहे. ह्या मशीनची किंमत आहे 80,000 रुपये, अवजाराची किंमत आहे 15,000 रुपये. जर आपण येत्या 10 दिवसामध्ये ज्या पहिल्या 50 मशीन होतील त्या 50 मशीनमध्ये जर आपलं बुकिंग आलं, 500 रुपये देऊन बुकिंग आलं, तर कंपनीने आपल्याला 10,000 रुपयाची ह्या मशीनवरती सूट दिलेली आहे. अवजार तुमच्या सोयीचेनं घ्या अथवा न घ्या. 80,000 मशीनची किंमत कंपनीने आपल्याला 10,000 रुपये डिस्काउंट दिलेला आहे पहिल्या 50 मशीनवरती. तर आपल्याला हे मशीन फक्त आणि फक्त 70,000 रुपयाला बसेल आणि अवजार घ्यायचं झालं तर एक 15,000 रुपये अवजाराचे वाढतील. असं आपल्याला स्कीम आहे आणि महाराष्ट्र सरकारची महा-DBT अंतर्गत ह्या मशीनला 50% सबसिडी पण आहे. तर या दोन्ही पण गोष्टीचा आपण लाभ घेऊ शकता. आता आपण बघू शकता ह्या ज्या आतापर्यंत आपण मशीन दाखवल्या त्या मशीनला ही आमची सर्व अवजारं चालू शकतात. त्याच्यामध्ये ही लोखंडी चाकं आहेत, हा कल्टिवेटर आहे, ह्याला आपण पास पण बसवू शकतो. त्यानंतर हात ही पण आहे, काय म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. काय भागामध्ये ह्याला कोळपं म्हणलं जातं, काय भागामध्ये डुबं म्हणलं जातं, काय भागामध्ये वखर म्हणलं जातं, काय भागामध्ये धोंडे म्हणलं जातं. अशी वेगवेगळ्या भागामध्ये असणारी ही नावं आहे. तर ही पण अवजार बसवू शकतात. हा पण कल्टिवेटर आहे, आपल्याला हा कमी जास्त करता येतो. त्यानंतर हे पेरणी यंत्र आहे, आपल्याला वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी याचा वापर करता येतो. ह्याच्यामधलं अंतर आपल्याला कमी जास्त करता येतं. ही आपण सर्व प्रकारचे अवजारं आपण सर्व प्रकारच्या मशीनला जोडू शकतो, हे आपण बघू शकतो. त्यानंतर हे आपलं स्पेशल मशीन आहे. हे मशीन आपल्या महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही बघू शकता या प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पिकाचा सीझन चालू असतो. त्याच्यामध्ये हरभरा असेल, गहू असेल, उडीद असेल, मूग असेल, त्यानंतर सोयाबीन असेल, करडई असेल. तर ह्या पिकाला काढणीसाठी आपल्याकडे मजूर भेटत नाहीत. तर हे एकदम आपल्या ह्या समस्येवर रामबाण उपाय आहे. हा रिपर आहे. हा रिपर आपल्या ज्वारी हिरवी असेल तर निघती, वाळलेली असेल तर जरा वाकडी तिकडी पडते. बाकी जी पिकं आहेत त्याच्यामध्ये गहू, भात, हरभरा, सोयाबीन, करडई ह्या पिकामध्ये ह्या मशीनचा आपल्याला 1 नंबर वापर करता येतो. 1 लिटर डिझेलमध्ये एका तासामध्ये आपल्याला एका एकराची कापून एका लाईन टाकली जाते. असं हे 7.5 HP असणारं डिझेलवरचं मॉडेल आहे. तर हे पण फार सुंदर मॉडेल आहे. ह्याची किंमत आहे 1,70,000 रुपये आणि ह्याला पण महाराष्ट्र शासनाची सबसिडी आहे 75,000 रुपये. तर आपल्या सर्व प्रकारच्या मशिनरी आपण सबसिडीमध्ये घेऊ शकता, विदाऊट सबसिडीमध्ये घेऊ शकता. परंतु मजुराच्या येणाऱ्या अडचणीवरती आपण ह्या सर्व मशिनरीचा वापर करून जास्तीत जास्त मजुरीवरती बचत करू शकतो. तर शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या भागामध्ये जर मशीन हव्या असतील किंवा आपल्या शेतीला जर गरजेचे असतील तर आमच्या मोबाईल नंबर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा आणि आपल्या वडील पिकाची माहिती द्या. त्या पिकाला लागणारी आम्ही मशीन तुम्हाला पुरवठा करू आणि या मशीनमुळे आपला नक्कीच फायदा होईल. आपली शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत. या मशीन खरेदी करण्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 97 63 64 88 54. आमच्या ऑफिसचा नंबर आहे 92 06 06 06 70. तर एकदा आमच्या शोरूमला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे गणेश मशिनरी, धनश्री कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 5 आणि 6, अहिल्या पुला शेजारी, सरगम चौक, पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर एकदा आमच्या शोरूमला अवश्य भेट द्या. नमस्ते.